नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सेट या परीक्षेमध्ये मागील 5 वर्षांमधील पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट या घटकावर विचारले गेलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तर सुरुवात करूया आपण महाराष्ट्र सेट 2024 या परीक्षेमधील पर्यावरण या घटकाशी संदर्भात विचारले गेलेले प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, जो की प्रश्नपत्रिकेमध्ये 41 क्रमांकाचा आहे. संयुक्त राष्ट्रांनी सहस्त्राब्दी विकास उद्दिष्टे, ज्याला आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो, ही कधी स्वीकारली गेली? तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जी आहेत ती इसवी सन 2000 या वर्षी स्वीकारली गेलेली आहेत आणि ती पुढील 15 वर्षासाठी साध्य करायची होती. म्हणजेच 2000 ते 2015 या कालावधीमध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स अस्तित्वात होते. मग याचा योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न पाहू आपण. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते? आता आपण पाहिले मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, ज्याला सहस्त्राब्दी विकास उद्दिष्टे म्हणतो. आता ही आहेत शाश्वत विकास उद्दिष्टे, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ही पुढील 15 वर्षासाठी म्हणजे 2015 ते 30 या काळासाठी होती. परंतु प्रश्न विचारला आहे की शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते? तर निर्धारित केलेले वर्ष म्हणजेच कोणते असेल? 2030. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता प्रकाश रासायनिक ध्रुव्याचा परिणाम आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द इफेक्ट ऑफ फोटोकेमिकल स्मॉग? आता फोटोकेमिकल स्मॉग हे जेव्हा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात नायट्रोजन ऑक्साईड आणि व्हीओसीज, ज्याला आपण व्होलटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो, हे जेव्हा संपर्कात येतात सूर्यप्रकाशाच्या, तेव्हा फोटोकेमिकल स्मॉग हा शहराच्या वरती म्हणजे सिटीच्या वरती तयार होतो आणि याचा परिणाम काय होतो? डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ इत्यादी लक्षणे आपल्याला दिसून येतात. म्हणजेच पर्याय क्रमांक ए हा त्याचा योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. व्हॉट इज द टर्म फॉर द प्रोसेस ऑफ इनक्युलेटिंग मायक्रोब्स इनटू सॉईल? मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर मातीमध्ये सूक्ष्मजीवाचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला सूक्ष्मजीव आवर्धित करणे असे म्हणतात. मग याचा योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक सी, बायो ॲग्युमेंटेशन. पुढील प्रश्न पाहूया. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर पटलाचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो? विच कंपोनंट ऑफ ए सोलार पॅनल इज रिस्पॉन्सिबल फॉर डायरेक्टली जनरेटिंग इलेक्ट्रिक करंट व्हेन एक्सपोज टू सनलाईट? जेव्हा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात सोलार पॅनल आल्यानंतर कोणता घटक आहे जो विद्युत प्रवाह थेट निर्माण करण्यास जबाबदार असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे अर्धसंवाहक सामग्री म्हणजेच सेमी कंडक्टर मटेरियल. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. आता ही आहेत 2024 मधील पर्यावरणाशी संदर्भात प्रश्न. आता त्यानंतर पाहूया आपण 2023 मधील प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे जो की 41 नंबरचाच आहे. क्योटो प्रोटोकॉल. क्योटो प्रोटोकॉल इज फॉर. क्योटो प्रोटोकॉल हा टिंबशी संबंधित आहे. क्योटो प्रोटोकॉल हा 1997 मध्ये स्वीकारला गेला होता आणि हा प्रोटोकॉल वैश्विक वातावरण बदल, ग्लोबल क्लायमेट चेंज याच्याशी संदर्भात होता. म्हणजेच याचा योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक डी, ग्लोबल क्लायमेट चेंज. पुढील प्रश्न पाहूया. घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते? विच ऑफ द नॅचरल सिस्टीम इज यूज्ड फॉर हॉट वॉटर फॉर डोमेस्टिक पर्पज? जेव्हा घरगुती वापरासाठी आपण पाणी गरम करतो तेव्हा आपण ही सौर औष्णिक प्रणाली वापरतो, ज्याला आपण सोलार थर्मल असे म्हणतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल.
पुढील प्रश्न पाहूया. आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतीची अमाप वाढ ठिबकमुळे होते. एक्सेस ग्रोथ ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स इन आवर वॉटर बॉडीज इज ड्यू टू. पाण्यामध्ये जलीय वनस्पतीची वाढ कशामुळे होते? तर जेव्हा पाण्यामध्ये नायट्रेट व फॉस्फेटमधील याचे प्रमाण जर जास्त झाले असेल तर पाण्यामधील ॲक्वॅटिक प्लांट्सची वाढ झपाट्याने होते. म्हणजेच पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? तर ॲसिड रेन होण्यास सर्वात महत्त्वाचा घटक जो असतो तो म्हणजे SO2. म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर असेल. महापालिकेचा ओला घन कचरा टिंबटिंबचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते. ऑप्शन क्रमांक ए कंपोस्टिंग, ऑप्शन क्रमांक बी पायरोलायसिस, ऑप्शन क्रमांक सी बर्निंग आणि ऑप्शन क्रमांक डी इन्सिनेशन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कंपोस्टिंग. महापालिकेचा ओला घन कचरा कंपोस्टिंगचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते. तर हे होते 2023चे प्रश्न. 2021मधील सेटमध्ये विचारलेले प्रश्न. पाण्यामध्ये ई कोलाय असणे म्हणजेच पाणी टिंबटिंबमुळे दूषित असण्याचे दर्शक आहे. प्रेझेन्स ऑफ ई कोलाय इन वॉटर इज ॲन इंडिकेटर ऑफ. तर कशाचं इंडिकेटर आहे? सायन्स बॅकग्राऊंडचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल लवकर की जेव्हा पाण्यामध्ये सिवेजचे प्रमाण असेल तेव्हा ई कोलाय आपल्याला आढळून येईल. म्हणजे पर्याय क्रमांक ए. नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण पुढील प्रमाणे आहे. 75 डेसिबल, 55 डेसिबल, 65 डेसिबल आणि 80 डेसिबल. तर मित्रांनो, डेसिबल जेव्हा ध्वनीची तीव्रता मोजली जाते तर त्याचं युनिट आहे डेसिबल, ज्याला स्मॉल डी आणि कॅपिटल बी याने दर्शवले जाते. जेव्हा नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेची पातळी मोजली जाते तेव्हा जास्तीत जास्त त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे? 55 डेसिबल असलं पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पाहू आपण पुढील प्रश्न. घातक कचरा सीमापार चळवळीचा नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला डॅश म्हणून ओळखले जाते. तर ही परिषद आहे बेसेल परिषद. बेसेल परिषद याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे, भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत. यापैकी पुढील कायदा बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून ओळखला जातो. तर तो कायदा आहे पर्यावरण संरक्षण कायदा 1986चा, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट. त्यानंतर आहे पुढील प्रश्न. सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासासाठी किती ध्येय ठरवली आहेत? हाऊ मेनी गोल्स हॅव बीन सेट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय UN टू अचीव सोशल अँड इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. आता ही एकूण ध्येय आहेत 17. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ही 2015 ते 30 या काळामध्ये साध्य करायची होती आणि टोटल किती ध्येय होती? 17 ध्येय ठरवलेली होती. आता 2020 मधील प्रश्न पाहूया आपण. पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही? तर प्रश्न व्यवस्थित बघा मित्रांनो. प्रश्न विचारलेला आहे कोणता कचरा हा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. त्याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए शेतामधील, पर्याय क्रमांक बी आहे रासायनिक, पर्याय क्रमांक सी आहे पेंट
आणि पर्याय क्रमांक डी आहे बॅटरीज. तर याचं योग्य उत्तर काय असेल? शेतीमधील कचरा हा हानिकारक प्रकारामध्ये होत नाही, कारण याचं रूपांतरण खतामध्ये होऊन जातं. पुढील प्रश्न आहे, सन 1992 मध्ये टिंबटिंब येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकासासंबंधित परिषद भरली होती. पर्याय क्रमांक ए रिओ डी जानेरो, पर्याय क्रमांक बी स्टॉकहोम, पर्याय क्रमांक सी पॅरिस आणि पर्याय क्रमांक डी जोहान्सबर्ग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जी की ब्राझीलची राजधानी रिओ डी जानेरो येथे ही परिषद भरली होती. पुढील प्रश्न आहे, मानवी व प्राणीपेशी अवयव व दूषित शरीरावयव या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट टिंबटिंबच्या सहाय्याने लावावी. बायोमेडिकल वेस्ट ऑफ ह्यूमन अँड ॲनिमल टिश्यूज, ऑर्गन्स अँड इन्फेक्टेड बॉडी पार्ट्स आर टू बी डिस्पोज्ड यूजिंग. ते कशाच्या मदतीने केलं जातं? कंपोस्टिंगच्या मदतीने केलं जातं. पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न आहे, डोंगरी भागात दरडी कोसळणे हे संकट नेहमीचेच असण्याचे कारण कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 वृक्षांचा ऱ्हास, पर्याय क्रमांक बी मातीचा ऱ्हास, पर्याय क्रमांक सी डोंगरकडा कापणे. तर बघा मित्रांनो, वृक्षाचा ऱ्हास केल्यामुळे पण दरड कोसळतात, मातीचा ऱ्हास झाल्यानंतर पण दरड कोसळतात आणि डोंगरकडा कापल्यामुळे पण, जे मानवी हस्तक्षेप केल्यामुळे पण या हल्लीच्या काळामध्ये डोंगरकडा दरडी कोसळण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया आपण, आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा निर्मितीसाठीचे प्रमुख केंद्र टिंबटिंब या ठिकाणी प्रस्थापित केले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ग्वालपहरी गुरुग्राम. याला आपण ISA म्हणतो, इंटरनॅशनल सोलार अलायन्स. तर याचं प्रमुख केंद्र सध्या कुठं आहे? ग्वालपहरी गुरुग्राम या ठिकाणी. आता पाहूया 2019 मधील पर्यावरणासंदर्भात प्रश्न. ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयीची परिषद टिंबटिंब परिषद म्हणूनही ओळखली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा 1987 मध्ये झालेला आहे, की याचा मुख्य उद्देश काय होता? ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयी ही परिषद भरवली गेली होती. पुढील प्रश्न आहे, ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते? पण मित्रांनो, आपण मागील प्रश्नामध्येच पाहिले आहे, ध्वनीची तीव्रता ही डेसिबलमध्ये मोजली जाते आणि त्याचं युनिट हे डेसिबल असल्यामुळे स्मॉल डी आणि कॅपिटल बी याने ते दर्शवलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. हरित भारत मोहीम हा टिंबटिंबचा भाग आहे. ग्रीन इंडिया मिशन वॉज पार्ट ऑफ हा पार्ट आहे नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज. वातावरणातील बदलासाठीचा राष्ट्रीय कृती योजना. पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकसनासाठी कोणी प्रस्तावित केले होते? तर हे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
म्हणजे 44चं उत्तर हे ए बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, अन्न साखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने टिंबटिंब याला कारणीभूत होतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जैविक विस्तारीकरण. तर मित्रांनो, ही आपण पाहिली पर्यावरणासंदर्भात विचारलेले मागील 5 वर्षातील प्रश्न. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया उच्च शिक्षणासंदर्भात विचारले गेलेले मागील 5 वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. धन्यवाद.